नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण 21 ऑगस्टच्या भारत बंदमध्ये महाविकास आघाडीने उतरावे, आंबेडकरवादी नेत्यांचे आवाहन, त्याबद्दलची ही बातमी आहे। उपवर्गीकरण करण्याच्या नावाखाली अनुसूचित जातीचे विभाजन केले जात आहे। त्या विरोधात येत्या 21 ऑगस्ट 2024 रोजी देशभरातील दलित मागासांच्या असंख्य संघटना भारत बंद पाळणार आहेत। महाविकास आघाडीने त्या बंदमध्ये उतरावे, त्यातून संविधानाशी बांधिलकी आणि अनुसूचित जातीबाबतचा कळवळा दाखवून द्यावा, असे आवाहन आंबेडकरवादी भारत मिशनतर्फे एका पत्रकार परिषदेतून आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते घटनातज्ञ डॉक्टर सुरेश माने यांनी केले आहे। यावेळी दलित पॅंथरचे नेते सुरेश केदारे, चर्मकार नेते अच्युत भोईटे, विचारवंत प्रशांत रुपावते, शिक्षण तज्ञ डॉक्टर जी.के. डोंगरगावकर, ॲडव्होकेट धनराज जयमंगल, ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे, प्राध्यापक अनिल वानखेडे, माजी उपसचिव सी.के. जाधव, विनोद ढोके, माजी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब आडागळे, आंबेडकरवादी भारत मिशनचे संयोजक ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आणि सतीश डोंगरे यावेळी उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीत 400 जागा जिंकून संविधान हटवण्याचे मनसुबे भाजप नेत्यांनी जाहीर केले होते। त्यावेळी राज्यातील दलित बौद्ध जनतेने भरघोस मतदान करत महाविकास आघाडीला 300 जागा जिंकण्यास साथ दिली, याची आठवण माने यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना करून दिले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींना एक वर्ग म्हणून गठीत केले होते। उपवर्गीकरण केल्याने त्याला सुरुंग लागणार आहे, असे सांगून डॉक्टर माने म्हणाले की केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पूर्वीच उपवर्गीकरणासाठी समित्याही नेमल्या आहेत। ही गोष्ट खूप काही सांगणारी आहे। आरक्षणाच्या लाभाचे मूल्यांकन करण्याच्या नावाखाली न्यायालयाच्या माध्यमातून संविधानाचा फेरआढावा घेणे केंद्र सरकारने सुरू केले आहे, असा आरोप आंबेडकरवादी भारत मिशनने केला आहे। अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण 21 ऑगस्टच्या भारत बंदमध्ये महाविकास आघाडीने उतरावे, असे आवाहन आंबेडकरवादी नेत्यांनी केले आहे। आंबेडकरवादी भारत मिशनच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ आणि सतीश डोंगरे यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आणि पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।